Hello friend, today we are going to discuss the bailable offense and non-bailable offense. यापूर्वी आपण बेल म्हणजे काय, रेग्युलर बेल, अँटिसिपेटरी बेल आणि डिफॉल्ट बेल हे पाहिलं होतं. आणि अँटिसिपेटरी बेल आणि रेग्युलर बेल पाहताना आपण पाहिलं होतं की जे ऑफेन्स नॉन बेलेबल आहे त्यामध्ये आपल्याला कोर्टाकडे अर्ज करावा लागतो बेलसाठी आणि कोर्टाकडे डिस्क्रेशनरी पॉवर असतात की बेल द्यायची की नाही द्यायची. पण आता आपण तेच बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्स काय असतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आता बेलेबल ऑफेन्स इट इज डिफाइंड अंडर सेक्शन 2A ऑफ CRPC as an offense which is shown as a bailable in the first schedule or which is made bailable by any other law for the time being in force. CRPCच्या पहिल्या शेड्यूल्स मध्ये दिलेला आहे बेलेबल ऑफेन्स म्हणजे काय, किंवा बाय एनी अदर लॉ विच इज मेड बेलेबल बाय एनी अदर लॉ बाय द टाइम बिंग इन फोर्स. म्हणजे भविष्यात येणारे जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार जर त्या कायद्याने सांगितलं की हा सेक्शन हा ऑफेन्स बेलेबल आहे तर तो बेलेबल, आणि जो CRPCच्या फर्स्ट शेड्यूल मध्ये दिलेला आहे तो म्हणजे बेलेबल ऑफेन्स. आता नॉन बेलेबल ऑफेन्स इट इज ऑल्सो डिफाइंड इन अंडर सेक्शन 2A ऑफ द CRPC as any other offense other than a bailable. म्हणजे बेलेबल ऑफेन्सच्या व्यतिरिक्त बाकीचे जे ऑफेन्स आहेत ते म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स, आणि ते डिफाईन कुठे केलेले आहेत अंडर सेक्शन 2A ऑफ द CRPCच्या सेक्शन 2A मध्ये ते डिफाईन केलेले आहे. आता फरक, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस बेलेबल ऑफेन्स अँड नॉन बेलेबल ऑफेन्स. बेलेबल ऑफेन्स आर कन्सिडर ॲज लेस सिरियस इन नेचर. बेलेबल ऑफेन्स जे असतात हे लेस सिरियस नेचरचे असतात, जे एवढे काही गंभीर ऑफेन्सेस नसतात. पण व्हेर ॲज नॉन बेलेबल ऑफेन्स आर कन्सिडर्ड ॲज ए मोर सिरियस हिनियस इन नेचर. नॉन बेलेबल ऑफेन्स हे मोर सिरियस अँड हिनियस इन नेचर असतात. बेलेबल ऑफेन्सच्या बाबतीत ॲज ए जनरल रूल बेलेबल ऑफेन्स आर दोज इन विच पनिशमेंट इज फॉर और लेस दॅन 3 years. 3 वर्षापेक्षा कमीची पनिशमेंट जी असते ती 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा कमीची जी पनिशमेंट आहे ती बेलेबल ऑफेन्स मध्ये दिलेली असते. बट देज आर सम एक्सेप्शन टू दिस रूल्स. पण कधी कधी एखादा ऑफेन्स 3 वर्षापेक्षा कमीचा सुद्धा असतो पण तरी सुद्धा तो नॉन बेलेबल असू शकतो. म्हणून इथे दिलेला आहे की बट देर आर सम एक्सेप्शन टू दिस रूल्स. म्हणजे असं नाही की फक्त 3 वर्ष, ज्या ऑफेन्समध्ये 3 वर्षापेक्षा 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा कमीची पनिशमेंट आहे तो बेलेबलच असेल असं काही नाही. एखादा ऑफेन्स ज्यामध्ये पनिशमेंट 2 वर्ष असते पण तो नॉन बेलेबल असतो. म्हणून बट देज आर सम एक्सेप्शन टू दिस बट द जनरल रूल. पण जनरल रूल काय, जनरल रूल हाच आहे की 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा कमीचे जे ऑफेन्स आहेत ते बेलेबल असतात आणि त्यापेक्षा जास्त जे असतात ते नॉन बेलेबल ऑफेन्स असतात. The quantum of punishment is high in non-bailable offense, which may be extended to life imprisonment. Quantum of punishment non-bailable offense मध्ये पनिशमेंट जी असते ती 3 वर्षापेक्षा जास्त असते, हाय असते, आणि which may extend to life imprisonment पर्यंत सुद्धा असू शकते नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये. आणि बेलेबल ऑफेन्स मध्ये 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा कमी हा एक जनरल रूल आहे. पण कधी कधी एखादा ऑफेन्स 3 वर्षापेक्षा कमीचा असतो पण तो सुद्धा नॉन बेलेबल असतो. त्यानंतर जेव्हा बेलेबल ऑफेन्स मध्ये बेल कॅन बी क्लेम ॲज ऑफ राईट. इट्स प्रोविजन कॅन बी ट्रेस अंडर सेक्शन 436 ऑफ द CRPC. बेलेबल ऑफेन्स मध्ये आरोपी हा त्याचा अधिकार म्हणून बेल घेऊ शकतो, त्याला कोर्ट किंवा पोलीस त्याला रोखू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे बेलेबल ऑफेन्स मध्ये पोलीस सुद्धा आरोपीला बेल देऊ शकतात. आणि नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये पोलिसांकडे बेल देण्याचे पॉवर हे नसतात. बट बेल कॅन बी क्लेम ॲज कॅनॉट बी क्लेम. इथं बेल जी आहे ती असा एक अधिकार म्हणून क्लेम केला जाणार नाही ॲज ऑफ राईट. बट द कोर्ट हॅज अ डिस्क्रेशन. कोर्टाकडे डिस्क्रेशनरी पॉवर असतात. कोर्ट त्या ठिकाणी फॅक्ट अँड सर्कमस्टान्सेस पाहतील, नेचर ऑफ द ऑफेन्स कसा आहे ते पाहतील, आणि बेल दिल्यानंतर जर कोर्टाला असं वाटलं की त्या ठिकाणी बेल नंतर एव्हिडन्स टॅम्पर केल्या जाऊ शकतात किंवा आरोपी हा पळून जाण्याची भीती आहे
तशा वेळेस त्याची कोर्ट बेल नाकारू सुद्धा शकते, किंवा कोर्टाला जर वाटलं की बेल दिल्यानंतरही हा इन्व्हेस्टिगेशनला मदत, आरोपी इन्व्हेस्टिगेशनला मदत करेल असं जर कोर्टाला वाटलं तर कोर्ट त्याला त्या ठिकाणी बेल सुद्धा देऊ शकतो. पण जास्त जर सिरियस ऑफेन्स असला तर त्यावेळेस कोर्ट त्याचा बेल नामंजूर करण्याचा अधिकार सुद्धा कोर्टाकडे असतो. कोर्टाकडे पूर्णतः विवेकाधिकार असतो संबंधित आरोपीला आपण बेल द्यायची की नाही द्यायची. आता या संदर्भात त्याची प्रोव्हिजन जी आहे ती CRPCच्या 437 सेक्शन मध्ये दिलेली आहे. नॉन बेलेबल ऑफेन्स देताना जी तरतूद आहे ती CRPCचे 437 सेक्शन मध्ये दिलेली आहे, आणि बेलेबल ऑफेन्सची तरतूद जी आहे ते 436 मध्ये दिलेली आहे. आता याचे उदाहरण, फॉर एक्झाम्पल, म्हणजे कोणते ऑफेन्स बेलेबल आहेत आणि कोणते ऑफेन्स नॉन बेलेबल आहेत त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर सेक्शन 407 IPC किंवा आथरे हे जे ऑफेन्सेस आहेत हे बेलेबल ऑफेन्स आहे. 407 मध्ये चिटिंग आहे त्याची डेफिनेशन आहे, तर ते जे सेक्शन आहे हे बेलेबल ऑफेन्स आहे. आणि नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये 302 मर्डरचा ऑफेन्स आहे, 375 रेपचा ऑफेन्स आहे. हे जे ऑफेन्सेस आहेत जे सिरियस नेचरचे आहेत ते ऑफेन्स म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये आहे. तर आपण त्यामधला जो बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्स मधला फरक आपण जाणून घेतला. बेलेबल ऑफेन्स आर कन्सिडर्ड इज लेस सिरियस इन नेचर, whereas non-bailable offences are considered more serious in nature. As a general rule, bailable offences are those offences which are punishable, which punishment is more than or less than 3 years, is for or than 3 years, किंवा 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा कमी. इथं 3 वर्षापेक्षा जास्त आणि लाईफ इम्प्रिझनमेंट पर्यंत सुद्धा असू शकतो. इथं आपला आरोपीचा अधिकार आहे बेलचा, इथं आरोपीला अधिकार नाही. हे कोर्टाच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कोर्टात जर वाटलं तर त्याचा बेल नामंजूर सुद्धा केला जातो किंवा त्याला बेल सुद्धा दिला जातो. एक्झाम्पल मध्ये सेक्शन 407 ऍफ्रेड हे जे सेक्शन आहे हे बेलेबल ऑफेन्सचे आहे, आणि नॉन बेलेबल ऑफेन्सच्या सेक्शनच्या बाबतीत 302 आणि 375 हे जे आहे हे नॉन बेलेबल ऑफेन्सचे सेक्शन आहे. तर आता आपण बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्स या संदर्भातली जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. तर त्या संदर्भात जो हा चार्ट मी तयार केलेला आहे, हा चार्ट एकदा आपण आपल्या नोट्समध्ये हा आपण लिहून घ्यावा. हा चार्ट आपल्याला मी झूम करून दाखवत आहे. तर आता हा जो तुम्ही चार्ट तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे हा चार्ट तुम्ही आपल्या नोट्समध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्स समजून घेण्यासाठी मदत होईल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत गुड डे अँड गुड बाय.